पहिल्या आंदोलनाचा पवित्रा घेत धरणं आंदोलन आणि सहकार खात्याचे पिग्मी एजंटांचा एल्गार. काम बंद आंदोलनाने सहकार क्षेत्र हादरले. 12 जूनच्या बैठकीत होणार मोठा निर्णय. नमस्कार. तुमसरमध्ये पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीविरोधात शुक्रवार रोजी मोठे आंदोलन पाहायला मिळाले. महाराष्ट्र शासनाच्या 20 मार्च 2026च्या परिपत्रकानुसार दैनिक बचत प्रतिनिधींचे कमिशन 2.5% मर्यादित करण्यात आल्याने शेकडो महिला आणि पुरुष अभिकर्ते रस्त्यावर उतरले. त्याविरोधात स्थानिक संघटनेच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आणि काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक सहकारी पतसंस्थांच्या दैनंदिन ठेव संकलन प्रक्रियेवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी कमिशन किमान 5% करण्याची मागणी केली असून पतसंस्थांना कमिशन निश्चित करण्याची स्वायत्तता परत द्यावी, कर्ज वितरण आणि वसुलीसारख्या अतिरिक्त कामांसाठी स्वतंत्र मोबदला द्यावा, तसेच पिग्मी एजंटांच्या प्रश्नांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. आंदोलनस्थळी आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, प्रदीप पडोळे आणि आंदोलनाचा आढावा घेत पाठिंबा दर्शविला. दरम्यान सहाय्यक निबंधक प्रमोद हुमणे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. याच विषयाला धरून आता सर्वांचे लक्ष 12 जून रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीकडे लागले आहे. मागण्या मान्य होतात की या आंदोलनाला राज्यव्यापी रूप येते हे पाहणे अपेक्षित आहे.